जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नगर परिषद प्रशासनाची पोलीस प्रशासनाला तिरी, गुन्हा गंभीर पुरावे समोर तरी देखील तक्रार देण्यास टाळाटाळ। आरोपी नायडू परिवार तरीही त्यांच्याच हितार्थ कारभार। जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट आदेश प्रकरणात नगर परिषदेद्वारे दिरंगाई का? जागेचे प्रकरण दडपून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न। वर्धा नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावर आधीच मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्याद्वारे लक्ष्मीनगर परिसरातील ओपन स्पेस विक्री प्रकरणात कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याने आणखी संशयाच्या भोवऱ्यातच सापडले। लक्ष्मीनगर येथील जवळपास 88,000 चौरस फूट जमिनीचा अवैध विक्री करण्याकरिता नायडू परिवाराद्वारे चक्क जिल्हाधिकारी वानमती सिंह यांच्या बनावट सहीचा आदेश वापरण्याचा प्रकार केलाय। या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी तक्रार दाखल करण्याचे आदेशही दिलेत। मात्र जवळपास 2 महिने उलटूनही पोलीस प्रशासनाला स्पष्ट तक्रार न देता केवळ कागदोपत्री टाळाटाळ करण्याचा प्रकार बघता पोलीस प्रशासनाच्या प्रश्नांना नगर परिषदेद्वारे तिरी देण्याचं काम सुरू आहे। सदर प्रकरणात जमिनीच्या वादात न्यायालयाचा निर्णय नगर परिषद हितार्थ लागल्याचे बघताच लुचाळ संतोष नायडू यांनी नगरसेवक परवेज हसन खान यांना अवैधरित्या शासकीय जमीन विक्री केले। मात्र एवढ्याने आपली डाळ शिजणार नाही म्हणून पूर्ण जमीन विक्रीकरिता जिल्हाधिकारी यांचे बोगस सहीचा आदेश विक्रीकरिता कोना नायडू व संतोष नायडू यांनी वापरला। सदर प्रकार उघडकीस आणल्यानंतर नगर परिषदेद्वारे स्पष्ट तक्रार देण्याऐवजी थातूर मातूर पत्र व्यवहार सुरू आहे। या प्रकरणातील तक्रार नोंदवण्यासाठी नगर परिषदेद्वारे सुरू असलेली टाळाटाळ बघता जिल्हाधिकारी यांच्या बोगस सहीचे आदेश बनवणे सहज झाले आहे का? जिल्हाधिकाऱ्यांचे बोगस आदेश बनवणे मोठा गुन्हा असताना गुन्हा नोंद न करता प्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे का? लुचाळ कोना नायडू व संतोष नायडू यांना अटक करण्याऐवजी वाचवण्याचा प्रयत्न का होतोय? जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून मनमर्जी करण्याचा अधिकार नगर परिषद अधिकाऱ्यांना कुणी दिलाय? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांचे बोगस आदेश बनवणे, शासकीय जमिनीचे हेरफेर करणे, कठोर गुन्हा असताना गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई करणे, शासनाची फसवणूक करून आर्थिक लाभ घेणे तसेच उद्देशपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणे या सर्व बाबीत नायडू परिवार व समाविष्ट अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार का? शासकीय जमीन विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लुचाळ कोना नायडू आणि संतोष नायडू यांना पोलीस कोठडी होणार का? की पैशांसमोर प्रशासन विकले जाणार हे बघणे लक्षणीय ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।